चीन म्हटल्यानंतर गोल चेहरा, बारीक डोळे. आपल्याला भारताच्या ईशान्य भारतातली माणसं सुद्धा अनेक भारतीय त्यांना म्हणतात ती चीनी वंशाची आहेत असे. मला अगदी लहानपणच्या काही आठवणी आठवतात, म्हणून कुसुमाग्रजांची कविताही आठवत राहते. ती म्हणजे बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते. कारण ही 1962 मध्ये चीननी जी भारतावर स्वारी केली आणि 1962चं न झालेलं युद्ध, नॉन बॅटल, नॉन वॉर, 1962. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कृपेने ह्या 2 ओळी आणि लहानपणी म्हणलेलं ते गाणं आठवत राहतं. चीनमध्ये क्रांतीला जेव्हा आकार येत होता त्यावेळेला भारतातले सोलापूरचे राहणारे डॉक्टर कोटणीस यांनी तिकडे जाऊन सेवा कार्य केलं होतं. ते डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी ही तुमच्या माझ्या सुदैवाने शांताराम बापूंच्या ताकदीचा जो दिग्दर्शक आहे त्यांनी एका चित्रपटामध्ये अजरामर केली. डॉक्टर कोटणीस यांना कदाचित आपण विसरलो असू, थोड्या काळापूर्वी त्यांची शताब्दी वगैरे झाली. डॉक्टर कोटणीसांची पत्नी चीनीच होती. डॉक्टर कोटणीसांच्या कमी वयामध्ये झालेल्या दुःखद मृत्यूनंतर ती पुन्हा चीनमध्येच गेली आणि या शताब्दी कार्यक्रमाच्या वेळेला म्हणून ती परत आलेली होती. नुकतंच जे ऑलिम्पिक संपलं त्याच्यामध्ये सुवर्ण पदकांच्या मालिकेमध्ये चीन नंबर 2 वर होतं. पदकांची नुसती संख्या मोजली तर ती अमेरिकेपेक्षा जास्ती आहे. पण ऑलिम्पिकमध्ये क्रम लावतात, तो ज्यांनी सुवर्ण पदकं जास्ती मिळवले तो पहिल्या नंबरवर असतो. सुवर्ण पदकं अमेरिकेने जास्ती होती म्हणून अमेरिका क्रमांक 1 वर, पण चीन 2 वर. 2008 सालचे ऑलिम्पिक्स बीजिंगमध्ये होणार आहेत आणि मला सुद्धा वाटत राहतं की 2008 साली बीजिंगमध्ये जे ऑलिम्पिक्स होणार त्याच्यात पहिल्या नंबरवर चीन येईल. त्याच्याशिवाय चीन मान्य नाही करणार. बीजिंगमध्ये ऑलिम्पिक्स आणि आम्हीच हारायचं, बांगलादेशकडनं सुद्धा हारायचं, एवढी जिंकण्याची जिद्द नसलेले ते अजून राष्ट्र नाही. बीजिंगला चीनमध्ये क्रांती होण्याच्या आधीचं नाव होतं पेकिंग. पण पेकिंग हे साम्राज्यवादी मध्ययुगातली जी मांचू राजवट म्हणजे जुनाट नाव, आणि ते आमचं अस्सल नाही, ते मूळ आमचं अस्सल नाव बीजिंग आहे. म्हणून चीनी राज्यकर्त्यांनी ते बदललं. पेकिंगचं बीजिंग झालं की ते आम्हाला चालतं, ते आम्ही लगेच मान्य करतो. बॉम्बेचं मुंबई म्हणायला लागलो की ते बुरसटलेलं असतं, जातीयतावादी असतं आणि आम्हीच अजून प्रागतिकता समजतो की नाही नाही त्याचा उल्लेख बॉम्बेच असला पाहिजे. बीजिंग म्हणल्यावर आम्ही पटकन बरोबर लाईनीवरून त्याचा उल्लेख पुढे बीजिंग, नाही तर 1 मार्क जाईल. तो चीन. जग ऑलरेडी चीनला महासत्ता समजतं. आम्ही म्हणत राहतो की भारत महासत्ता होईल का. जग चीनला गांभीर्याने घेतं, आपण भारतीय अजून भारताला गांभीर्याने घेत नाही. पण मानवी समाज समूहांची जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये नाकारून चालणार नाही की चीन भारताचा स्पर्धक आहे. आणि आपल्याला जर नवा महामूर्खपणा करायचा नसेल तर खरं म्हणजे मनात स्वीकारलं पाहिजे की नुसता स्पर्धक नाही, शत्रूच आहे. आणि भारताच्या इतिहासातलं एक वेगळं आहे, नवीन पर्व आहे, ते समजावून घेतलं पाहिजे. याचा अर्थ लगेच युद्धखोर असावा लागतं असं नाहीये. प्रश्न सावध असण्याचा आहे, कळण्याचा आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीला नेपोलियननी चीनचं वर्णन केलं होतं की हा झोपलेला ड्रॅगन आहे आणि ज्या दिवशी त्याला आपण ड्रॅगन आहोत याची जाणीव होईल, तो जागा होईल, त्या दिवशी जग थरारून उठेल. हे बोलताना नेपोलियनचंही लक्ष भारताकडे होतं किंवा भारताकडे नेपोलियनचं लक्ष आहे असं भारतात असलेल्या आणि पाय पसरत चाललेल्या ब्रिटिश सत्तेला वाटत होतं. त्यांना वाटत होतं रशिया पण झार चाल करून येणारे भारत. तुमच्या माझ्या भारताकडे तुमच्या माझ्यापेक्षा त्यांचं लक्ष जास्ती का असतं हेही आपण समजावूनच घेतलं पाहिजे. पण हा आपला शेजारी असलेला चीन हा भारताचा जो नवा इतिहास आकाराला येतोय त्यातला नवा अध्याय आहे हे आपण विसरू नकोयात. आज ऐकतो आहोत ती हे चीन नावाचं राष्ट्र नव्याने जागं कसं झालं, घडलं कसं, ते मध्ये एक त्याच्या गोष्ट ठेवून ऐकणार आहोत.
पण आपण पहिल्या दिवसापासून ठरवलं की मेंदूत भारत ठेवून ऐकतो, समतोल बुद्धीने ऐकायचं आहे, पण तो मेंदूतला अंतःकरणातला भारत आम्हाला काय काम करायचं आमच्या परीने हे न सोडता 1947 मध्ये आम्ही स्वतंत्र झालो. एक तर स्वतंत्र होताना आम्ही तुकडे मान्य केले, आम्ही बिचकलो, ते ज्यांनी नाही केलं त्याची कथा ऐकणार आहोत. म्हणून आज जगामध्ये अमेरिका महासत्ता म्हणून उभी राहते. आणि आपण जपानच्या कथेतही ऐकलं. पण तिथपासूनच्या 15 वर्षात 1962 चीन चाल करून आला. चाल करून आला ते आला म्हणजे काय, भारताच्या स्वातंत्र्याच्या 2 वर्षांनंतर 1 ऑक्टोबर 1949ला चीनमधली साम्यवादी राज्यक्रांती यशस्वी झाली माओच्या नेतृत्वाखालची. त्यावेळेला भारताला सिक्युरिटी काउन्सिलचे तुम्ही सदस्य बना अशी सिक्युरिटी काउन्सिलची ऑफर होती. संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सचा भारत संस्थापक देश आहे, सिग्नेटरी संस्थापक देश आहे. आणि त्यावेळेला जे जगाचं राजकारण असेल, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, साम्यवाद विरुद्ध लोकशाही देश वगैरे, त्यात अमेरिकेला भारत हा ब्रिटिश साम्राज्यवादातून मुक्त झालेला पण लोकशाहीवादी देश म्हणून वाटलं आधी की साम्यवाद विरोधी लढाईमध्ये भारत आपला मित्र होईल का काय. म्हणून भारताला ऑफर होती की सुरक्षा परिषदेचे परमनंट सदस्य म्हणजे व्हेटो अधिकार असलेले व्हा. पंडितजींच्यावर डाव्या विचारांचा प्रभाव असेल म्हणून असेल, सोव्हिएट रशिया म्हणून असेल, चीनची लढाई सुद्धा साम्राज्यवादी शक्तींच्या विरुद्ध होती म्हणून असेल, कारण काही असो, पण नेहरूंनी सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व नाकारलं. नुसतं नाकारलं नाही, आम्हाला नको, चीनला द्या म्हटले. त्यावेळेला चीनला अमेरिकेने मान्यताही दिलेली नव्हती, ती पुढे वर्षानुवर्ष दिली नव्हती. आम्ही एक हिंदी चीनी भाईभाईचं सत्र आरंभलं. पण चीन पेटलेला होता जागतिक लाल क्रांती करण्याच्या कल्पनेने. पूर्व लाल आहे. आणि चीनच्या अंतर्गत माओच्या नेतृत्वाखाली जी क्रांती झाली त्या क्रांतीचं शास्त्र होतं शेतकऱ्यांनी केलेली क्रांती. आणि आधी ग्रामीण भाग जिंकायचे म्हणजे शहरी भागांना वेढायचं, बेट बनवायचं, त्याचा सप्लाय रसतेची सगळी तोडून आपोआप शहरी भाग पण कोलमडतील आणि साम्यवादी क्रांती यशस्वी होईल. ही चीनच्या अंतर्गत क्रांती करताना जो माओचा सिद्धांत होता तो माओ आता जगाला लागू करत होता की अशी लाल क्रांती जगात करायची. त्यांनी जगाची वाटणी शहरी राष्ट्र आणि ग्रामीण राष्ट्र, भांडवलशाही राष्ट्र आणि अजून शेती अवस्थेत असलेली बुर्ज्वा राष्ट्र, त्यामध्ये माओच्या गणितामध्ये भारत हे ग्रामीण राष्ट्र, पण ते साम्राज्यवाद्यांना सामील असलेलं बुर्ज्वा राष्ट्र म्हणून शत्रू राष्ट्र. शिवाय सीमावादाचा प्रश्न होताच. 15 वर्षात शतकानुशतकांच्या नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 15 वर्षात आजपर्यंत ज्या दिशेने आक्रमण नव्हतं ती नवी दिशा उघडी झाली भारताची. आधी उत्तरेचा हिमालय, आम्हाला वाटलं अभेद्य तटबंदी आहे. तटबंदी नुसती जमिनी, डोंगर, नद्या नाले यांची नसते, माणसांची असते. तो हिमालय सर कापत आधी तिबेट चीननी ताब्यात घेतला. 10 वर्ष नंतर अत्याचार सोसून मग तिबेटचा जो धार्मिक प्रमुख होता दलाई लामा, तो 1959 मध्ये भारतात पळून आला. दलाई लामाला आम्ही आश्रय दिला, तो अजूनपर्यंत आहे. तिबेटवरचं सार्वभौमत्व चीनचं आपण मान्य केलं, चीननी सिक्कीमवरचं आपलं मान्य नाही केलेलं. चुकीच्या येणाऱ्या बातम्यांच्यामुळे आपल्याला वाटतं की मान्य केलेलं आहे. चीननी सिक्कीमबद्दल एवढंच म्हणलंय की भारत चीन संबंध सुधारण्यातला सिक्कीम आम्ही प्रॉब्लेम होऊ देणार नाही. तिबेटला आम्ही मान्यता कधीच देऊन मोकळे झालो. काश्मीरमध्ये दहशतवादाचा सामना अजून करतो आहोत, स्पेशल स्टेटस वगैरे सुद्धा देऊन काश्मीरला. चीन म्हणले असले लाड चालायचे नाहीत. मधल्या 40 वर्षामध्ये चीनने तिबेटवर अत्याचार तर केलेच केले, पण आजच्या तारखेला तिबेटमधला लोकसंख्येचा समतोल बदललेला आहे. आता तिबेटची स्थानिक जनता अल्पसंख्याक झाली आणि हान लोक म्हणजे चीनने आणलेले, चीनमधून आणलेले हे ऑलरेडी आजच्या तारखेला बहुसंख्याक तर झालेच. काळाचा हा बदललेला प्रवाह कळल्यासारखे आता दलाई लामा म्हणतात की चीनचा तिबेट अविभाज्य भाग आहे हे आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला हवी आहे चीनच्या अंतर्गत स्वायत्तता. उद्या तो बौद्ध विचार पुन्हा चीनमध्ये पसरेल का, मी एवढं बोलून ठेवतो, मला वाटतं की पसरेल. साध्या त्या हाँगकाँगच्या एवढ्याशा प्रदेशामध्ये
हा बौद्ध विचाराचा आणि योग वगैरे साधना शिकवणारा फालुन गॉंग नावाचा छोटासा संप्रदाय उभा राहतो. त्याची पण चीनी सत्ताधाऱ्यांना भीती वाटते की हे पुन्हा पसरता कामा नये, कारण त्यांच्या विचारात धर्म ही अफूची गोळी. त्यामुळे ते बौद्ध विचाराचे विरोधक, त्यामुळे त्यांना चालणार नाही. पण आम्हाला भारताच्या इतिहासातला हा नवा चॅप्टर आहे. आधीच्या इतिहासात चीनशी भारताचे सांस्कृतिकच संबंध आहेत, ते प्रेमाचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, ते एकमेकांमधल्या तर देवघेवीचे आहेतच आहेत. आपण चीनी माती, चीनी सिल्क, चीनी कलाकुसर याचा आदर करत आलो. आणि बौद्ध विचार इकडून चीनमध्ये गेला, तो सम्राटांनी आपणहून स्वतःच्या इच्छेने चर्चेनंतर स्वीकारला. बौद्ध धर्म तो तलवारीने नाही गेला, तो पैशाचं बळ होतं म्हणून नाही गेला, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून नाही गेला. बौद्ध भिक्षू आपला विचार मांडायला गेले, चीनी सम्राटांनी त्याचं स्वागत केलं, चर्चा झाली धर्मावरून, आणि त्यावेळच्या चीनी सम्राटाला पटली म्हणून त्यांनी बौद्ध विचार, बौद्ध धर्म स्वीकारला. ती चीनी संस्कृती नामशेष करून, उच्चाटन करून नाही, हे वैशिष्ट्य आहे भारताच्या. धर्मविचार, धर्मविजय गौतम बुद्धांनी शिकवलेला असो, वैदिक असो, त्याचं हे वैशिष्ट्य आहे. पण आता होतोय हा चॅप्टर नवा आहे. आणि इतिहासापासून काही शिकायचं असेल तर युद्धखोर न होता पण निदान सावध राहायला शिकलं पाहिजे. सगळ्याच अर्थाने आम्हाला हा चीन कळायला पाहिजे. या चीनचं भारताशी खूप साम्य पण आहे आणि साम्याच्या एका मर्यादेनंतर वेगळेपणा पण आहे. तो कोणाही दोन समाज समूहांमध्ये असतो. भारता इतका चीन हा प्राचीन समाज. 4 नद्यांच्या काठावर ज्या प्राचीन संस्कृती बहरल्या, इजिप्त, मेसोपोटामिया, सिंधू नदी आणि हो हँग हो चीनमधली. चीनी लोक हो हँग होचे सुपुत्र असं म्हणवतात. येलो रिव्हर, आणि आम्ही हान, हान म्हणजे मूळ चीन वंशीय, शुद्ध चीनी वंश असं म्हणवतात. लोकसंख्येमध्ये सुद्धा भारत चीनमध्ये साम्य आहे. आणि आम्ही वेळेत शहाणं. तेवढ्याच एका क्षेत्रातलं कर्तृत्व जे दाखवत सुटलो ते जर चालू राहिलं तर 2025 साली भारत चीनची लोकसंख्या ओव्हरटेक करेल. जगातले 2 सर्वात मोठी लोकसंख्या असलेले देश म्हणूनही साम्य. विशाल आकाराचे देश. भौगोलिकदृष्ट्या चीन भारतापेक्षा सुमारे 2.5 पट मोठा आहे, तिबेट धरलं तर. पण भारतही एक खंडप्राय देश, विशाल देश. चीनही विशाल देश. आपल्याला चीनकडे पाहताना वाटू शकतं की चीनची चित्रलिपी, चीनची भाषा आणि एकूणच चीनी लोक सगळे एका वंशाचे. अभ्यास केल्यावर लक्षात येतं की हे खरं नाही. भारता इतकं वैभव, वैविध्याचं, मी त्याला वैभव म्हणतोय, इतकं वैविध्य चीनचं नसेल, पण चीन बाहेरून पाहताना जेवढा मोनोलिथिक एकसंध वाटतो तसं नाही चीनचं. चीनमध्ये सुद्धा अनेक तऱ्हांचे वंश, अनेक भाषा, भाषांचे अनेक प्रकार, चित्रलिपी लिहिण्याचे अनेक प्रकार. चीनी भाषा म्हणून आपण ज्याला ओळखतो तिचे प्रदेशनिहाय वेगवेगळे प्रकार आहेत. अधिकृत चीनीला मंदारिन म्हणतात. मंदारिन म्हणजे प्राचीन चीनी भाषा, पण प्राचीन चीनी जो राज्यकर्ता वर्ग होता त्यांना मंदारिन म्हणायचे. चीनमध्ये इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या काळापासून स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड होत असे. आद्य UPSC MPSC हे चीनमध्ये होते. प्राचीन चीन शास्त्र तंत्रज्ञानातला प्रगत देश आहे, कलाकुसरीमधला प्रगत देश आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली एक समृद्ध संस्कृती, आत्मविश्वास असलेली संस्कृती. हे प्राचीन चीनचं स्वरूप आहे, भारताचंही स्वरूप आहे. आजच्या तारखेला असलेले लोकसंख्येचे प्रश्न, समाजातलं स्त्रीचं स्थान, बुरसटलेले विचार, 19व्या-20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत चीनी पुरुष वेणी वाढवायचे आणि स्त्रीच्या सौंदर्याचं लक्षण होतं तिचे पाय बारके असणं म्हणजे सौंदर्य. ते मुलीचे पाय बारके लावेत म्हणून ते लहानपणापासून लाकडी जोड्यात असे करकचून आवळून बंद ठेवले जायचे. आणि त्याही समाजव्यवस्थेने स्त्रीला दिलेलं काम होतं चूल आणि मूल, पुरुष प्रधानता. पण साम्यवादी क्रांतीखाली चीनी समाजही बदलत गेला. गेल्या 100-150 वर्षाच्या प्रबोधनाच्या परंपरेनंतर आज आपण बदलतो आहोत. त्याबद्दल आपल्याला आनंद नाही, समाधान नाही. साम्याच्या अशा काही मुद्द्यांच्या नंतर भारत चीन साम्य बहुधा थांबतं, मग फरक चालू होतात. वैविध्यामध्ये फरक आहेत. भारतामध्ये भाषांचं, लिपी, सर्व तऱ्हांचे जाती, धर्म, पंथ, दुर्दैवाने त्यांच्यातले भेद, ते वैविध्य भारतात जास्ती आहे. गरिबीचा प्रश्न चीनमध्ये आजही आहे. चीननी भांडवलशाही
आर्थिक धोरणं स्वीकारल्यानंतरही चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार, तो पुन्हा भारत चीनमधलं साम्य आहे. आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी भ्रष्टाचारात जे क्रमांक लावलेत त्याच्यात भारताच्या वर चीन आहे. म्हणजे चीनमध्ये भ्रष्टाचार जास्ती, पण एकाला पैसे दिले की भागतं काम होतं. आम्ही लोकशाही देश आहोत आणि मी लोकशाहीला कमी लेखायला नाही म्हणत आहे. भारत चीनमधला फरक आहे. चीन एका पक्षाची सत्ता आहे, निवडणूक होते पण उमेदवार एकच असतो. लहानपणी शाळेमध्ये जी मुलं बुद्धिमान आहेत त्यांना पार्टीची मेंबरशिप ऑफर होते. चिनी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य कोणी होऊ शकत नाही. शाळेमध्ये जे गिफ्टेड मुलं, इंटलेक्च्युअली गिफ्टेड बुद्धिमान, त्यांना पार्टी ऑफर करते लहानपणी हुशार मुलं ओळखून. मग त्यांचं टॅलेंट ओळखून त्यांना पार्टी क्षेत्र ठरवून देते. ते राजकारणात पुढे जातात. गेल्या 6 महिन्यांमध्ये आपण पाहिलं असेल की चीनचा केवळ चेअरमन आणि पंतप्रधान बदलले नाही, तर 70 आणि 80च्या वयामध्ये असलेली चीनची संपूर्ण पिढीच्या पिढी, फळीच्या फळी सत्तेवरनं उतरली आणि त्यांच्या जागी तुलनेने वयाने तरुण असलेले म्हणजे 50-60 हे सत्तेमध्ये चढले. म्हणजे सत्तांतर शांततेनेच झालं. आणि आता माझं वय झालं हे लक्षात घेऊन ज्यांनी आधीची 50 वर्ष चीनच्या राजकारणावर प्रभुत्व ठेवलं ते पायउतार झाले आणि त्यांनी सत्ता नव्या पिढीच्या हातामध्ये ठेवली. हा सत्ता बदल पण चीनमध्ये होतो. भाषा, लिपी, शेती हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे असा आहे. कारण तुमच्याशी मी आज बोलताना जो सुरुवात करतोय, मला जाणीव यायची की खरे हे मुद्दे थोडे अधिक गंभीर आहेत. तुमच्यातले काही जण का होईना वाट पाहणं चालू करतील की गोष्ट केव्हा चालू होते. गोष्टच आहे ही, गोष्ट राष्ट्राची गोष्ट आहे. गोष्ट हे विसरू नको आहे. भारताला एक चीन फोबिया तयार होतोय का, आणि ऑलरेडी न्यूनगंडाची भावना, अशी मला शंका आहे. तिची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यामुळे मला इथे सांगितलंच पाहिजे की आकाराला, भौगोलिक आकाराला चीन जरी भारताच्या 2.5 पट असला तरी शेती योग्य जमीन भारताची जास्ती आहे. आणि शास्त्र तंत्रज्ञानातलं एकही क्षेत्र आज असं नाही की जिथे चीन पुढे आहे आणि भारत मागे आहे. उलट IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स यामध्ये भारत चीनच्या पुढे आहे. हा आपला एक स्पर्धक, हा आपला संभाव्य शत्रू आहे का, आहे संभाव्य का सावध राहिलं पाहिजे. त्याचे काही प्राचीन काळापासूनच्या काही गोष्टींचे ठिपके आपण लक्षात घेत आपली रांगोळी रेखूयात आजची, मग त्याच्यात रंग भरू. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात आपण आपल्या शैक्षणिक कामाला ज्याचं नाव दिलेलं आहे त्याच्या दूरदृष्टीने त्यांनी त्यावेळच्या जनसामान्यांना हाताशी धरून केलेली क्रांती म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. त्याच्या 50 वर्षांनंतर चीनला एकात्म बनवणारा सम्राट निर्माण झाला. त्याचं नाव शी हुआंग टी. इसवी सन पूर्व 250च्या आसपास. त्यावेळेला चीनच्या उत्तरेहून चीनवर सतत या ज्या मंगोल टोळ्या होत्या यांचे हल्ले होत असत. ते हल्ले कायमस्वरूपी रोखण्याकरता म्हणून शी हुआंग टीनी चीनची भिंत उभी केली. हजारो लोकांच्या कष्टामधून ती चीनची भिंत उभी राहिली. अजब आहे आणि अतर्क्य प्रकारे. कारण अवकाशामधून माणसाच्या डोळ्याला दिसणारी मानवनिर्मित खूण तेवढी एकच आहे. स्पेसमधून सुद्धा दिसते ती चीनची भिंत दिसते. ती या शी हुआंग टीच्या काळामध्ये निर्माण झाली. त्याचे काही भारतावर परिणाम झाले हे अनेक वेळा आपल्या लक्षात नाही आहेत, कारण ते कुठे नुसत्या पाठ्यपुस्तकातल्या ओळींमध्ये असत नाही. चीनच्या उत्तरेला आणि उत्तरेपासून चीनच्या पश्चिमेकडे जात आधी होत्या हुणांच्या टोळ्या. हुणांच्या पश्चिमेला होत्या कुशाणांच्या, कुशाणांच्या पश्चिमेला होत्या शकांच्या टोळ्या. ज्या वेळेला शी हुआंग टीने ही भिंत उभी केली आणि हुणांना आता चीनवर आक्रमण करणं अशक्य झालं, त्यावेळेला त्या हुणांनी तोंड वळवलं आणि पूर्व अथवा दक्षिणेला आक्रमण करायच्या ऐवजी त्यांनी पश्चिमेला आक्रमण चालू केलं. त्यामुळे हुणांनी खो दिला कुशाणांना. हुणांच्या समोर कुशाण टिकत नव्हते, ते पळत सुटले. त्यांनी खो दिला शकांना. आता शकांनी कुठे जायचं, तर तुमचा माझा हा भारत देश कायम आक्रमकांचं स्वागत करायला धर्मशाळा सिद्धांत जो आहे त्याला तयारच आहे. फरक एवढाच आहे की निदान शक आले, त्यांच्या पाठोपाठ कुशाण आले, त्यांच्या पाठोपाठ हुण आले. त्यांचा या देशाने लष्करी पराभवही केला आणि नंतर सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना आपल्या समाजव्यवस्थेची, संस्कृतीशी एकरूपही केलं. ती ताकद, ती प्रसरणशीलता, ती लवचिकता त्या प्राचीन भारताकडे होती. तेव्हाचा भारत वैभव संपन्न होता. पण चीनची भिंत उभी राहण्याचे हे जे भारताच्या इतिहासावरही परिणाम होत गेले. मग बौद्ध विचाराचा संपर्क आहे,
चीनमध्ये कन्फ्युशियस हा अतिशय हार्ड व्यवहारी विचार सांगणारा तत्वज्ञ राज्यव्यवस्थेविषयीचा विचार मांडला. अनेकदा मला वाटत आलं की कन्फ्युशियस हा चीनचा चाणक्य आहे आणि उलट म्हणजे चाणक्य हा भारताचा कन्फ्युशियस. इतकं व्यवहारी हार्ड रिअलिस्टिक असं तत्वज्ञान, राज्यव्यवस्था, प्रशासन कसं चाललं पाहिजे, अर्थव्यवस्था याविषयीचे विचार आणि एक व्यावहारिक जीवनाचं कोड, नैतिक मॉरल कोड. पण तसा चीनचा गौतम बुद्ध म्हणजे लाओ त्से ह्यांनी एक निवृत्तीवादी विचार, ध्यानधारणा, जंगलामध्ये असणे, याद्वारा मुक्तीची वाट याविषयीचा विचार मांडला. अचानक प्राचीन काळानंतर आता आधुनिक काळामध्ये युद्धशास्त्र शिकायला एका प्राचीन चीनी विचारवंताला नव्याने स्थान मिळतं. त्याचं नाव आहे सन त्झू. सन त्झूनी युद्धशास्त्र, आर्ट ऑफ वॉर, आणि तो युद्धशास्त्राला आर्ट म्हणतो, कला म्हणतो, ते सन त्झूनी लिहिलं. माओनी चीनी क्रांती घडवून आणताना जे युद्धशास्त्र वापरलं ते सन त्झूचं युद्धशास्त्र होतं, क्लॉसविट्झचं नाही. क्लॉसविट्झ हा एक दुसरा जर्मन ऑस्ट्रियन विचारवंत युद्धशास्त्रातला. युद्ध हे राजकारणाचं एक एक्सटेन्शन आहे असं शास्त्र मांडून युद्धाचा व्यूह मांडणारा म्हणजे हा क्लॉसविट्झ. सन त्झू हा युद्धशास्त्राचा वेगळा विचार मांडतो. मंदारिन, मग एकपक्षीय देश, आणि तो बदलू सुद्धा शकतो. म्हणजे किती बदलू शकतो? आपण जो आजचा चीन पाहतो हा आर्थिक धोरणांच्या अर्थाने माओचा चीन नाही आहे. माओनी चीन एकसंध केला, त्याला समतेचं, बलाढ्य होण्याचं स्वप्न दिलं, शोषणाविरुद्धची लढाई केली. पण माओनी जी डावी साम्यवादी धोरणं अवलंबली तिला माओच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांचा सुद्धा विरोध होता. माओच्या डोक्यात दर 10 वर्षानंतर कल्पनांची जी नुसती कारंजी नाही तर धबधबेच्या धबधबे फुटायचे, तसे 100 फुलं फुलू दे नावाची मोहीम, आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडा नावाची मोहीम, सांस्कृतिक क्रांती नावाची, ह्याच्यामध्ये लाखो जणांचं झालेलं शिरकाण निर्दयपणाने. याला माओचा जवळजवळ उजवा हात म्हणावा, लाँग मार्चच्या काळातला अशा एका सहकार्याचा त्या धोरणांना विरोध होता. त्याचं नाव दंग झियाओफंग. हा केवळ माओचा लाडका होता म्हणून त्याची कत्तल नाही झाली, पण त्याला क्रांतीचा शत्रू म्हणून पार्टीतून काढून टाकण्यात आलं. 15-20 वर्ष तो दऱ्याखोऱ्यात अज्ञातवासात, विजनवासात राहत होता. माओचा मृत्यू झाला 1977-78 साली. त्यानंतरची 3-4 वर्ष वारसा हक्काची लढाई चालू होती. माओची त्यावेळची पत्नी, ती एक अभिनेत्री होती, माओचे काही जवळचे सहकारी, आणि विरुद्ध हा दंग झियाओफंग. 3 वर्ष असा वारसा हक्काचा लढा चालल्यानंतर दंगचा विजय झाला 1981. आणि चीननी सगळी साम्यवादी धोरणं बदलायला सुरुवात 1981 केली. आजचा चीन हा राज्यव्यवस्थेने साम्यवादी आहे, पण अर्थव्यवस्थेने इतका, कदाचित अमेरिकेपेक्षा जास्त भांडवलशाही आहे. ही अशक्य हायब्रिड जमतं कसं? असा वेगळा प्रयोग रशियामध्ये गोर्बाचेवनी करायचा प्रयत्न केला. गोर्बाचेव सकट, रशिया सकट साम्यवाद कोसळला. कारण भांडवलशाही नुसती येत नाही, भांडवलशाही बरोबर एक जीवनाची पद्धत येते, समाजातली मुक्तता येते, त्यामुळे उदारमतवादी लोकशाहीची मागणी येते. हे सगळं चीनमध्ये घडलं का? घडलं. तरुण पिढी जीन्समध्ये वावरायला लागते, डिस्को आणि डान्सचे बार निघतात. मग ती तरुण मुलं म्हणायला लागतात की आम्हाला एका पक्षाची लोकशाही, हुकुमशाही, ही हुकुमशाही मान्य नाही, आम्हाला पण लोकशाही पाहिजे. ते चीनमध्ये 1989 मध्ये घडलं. ते म्हणजे ही तियानमान चौकाची घटना. दंग झियाओफंग त्यावेळेला चीनचा सत्ताधारी होता. त्याला ह्या तरुण मुलांच्या बद्दल मनातून असेलही प्रेम, पण त्यांनी पाहिलं आणि तियानमान चौकामध्ये रणगाडे घालून ते आंदोलन चिरडून रणगाड्याच्या खाली ॲक्च्युअल फिजिकली चिरडलं. चीनच्या इतिहासात एखाद्या लढाईत हजारो माणसं मेली, लाख जणांची कत्तल झाली, याचं काही वाटू नये इतका हिंसाचार, इतक्या कत्तली सुद्धा आपल्याला दिसून येतात. पण चीनचा निश्चय पक्का आहे, ते म्हणजे एक समर्थ राष्ट्र म्हणून यायचं. त्यासाठी शोषणातून मुक्त होण्यासाठी जे तत्वज्ञान स्वीकारायचं ते माओच्या नेतृत्वाखाली साम्यवाद स्वीकारला. पण आधुनिक चीन म्हणजे नुसता साम्यवाद नाहीये, साम्यवादाचं चीनी रूप आहे. हे पहिल्यापासून लक्षात ठेवून केलेलं चीनी रूप आहे. म्हणजे हा साम्यवादाचा राष्ट्रवादाशी झालेला योग्य संकर आहे, चीनी विचारवंत आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणलेला, जो आमच्या देशातल्या डाव्या चळवळीला कधी समजला नाही. विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून काम करताना गमतीत का होईना मी म्हणायचो माझ्या कम्युनिस्ट मित्रांकरता की हे एक गट आहे की तो मॉस्कोमध्ये पाऊस चालू झाला की इथे छत्री उघडतो, आणि दुसरा
बीजिंगमध्ये पाऊस झाला की इथे छत्री उघडतो. असं न करणारा जो साम्यवादी विचारवंत आणि नेता होता तो चळवळीतनं त्यामुळे बाजूला पडला. त्यांचं संसदेमध्ये चित्र लागतंय ते म्हणजे कॉम्रेड डांगे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे. त्यांनी भारतीय जी विचारधारा पद्धती याच्याशी नातं न तोडता साम्यवादाचा प्रयोग, ते कॉम्रेड डांगे हळूहळू एकटे पडत जणू अशी चित्र ह्या भारतातल्या डाव्या विचाराचं होतं. पण पहिल्या दिवसापासून हा जो साम्यवादाचा गुरु आहे त्या गुरुनी पहिल्यापासून सांगितलेलं होतं की तो साम्यवाद जसाच्या तसा घ्यायचा नाही, मार्क्सचाही नाही, स्टॅलिन आणि लेनिनचाही नाही. त्याचं चिनी संस्करण, ती चकमक, ती लढाया आहेत त्या कशा आहेत ते अर्थातच आपण पुढे ऐकतो. मला भारत चीन आणि त्याची ही रूपरेषा, जी रांगोळी मी म्हणतोय, पेंटिंग उभं करताना तुम्हाला हे दोन प्रसंग सांगितल्याशिवाय राहत नाहीत. भारत चीन सीमेवर लेह लडाख हा जो भाग आहे तिथे लेहच्याही उत्तरेला गेलो की खारदुंगला नावाची खिंड लागते. त्या खारदुंगला खिंडीच्याही पुढे ऐन सीमा चालू होते. ती चालू होताना एक तळ आहे मोठं, त्या तळ्याचं नाव आहे पॅनगॉंग लेक, पॅनगॉंग तळ. त्या तळ्याच्या काठावर त्याला लागून उजवं वळण घेतलं तर 4 किलोमीटरला जगातला सर्वात मोठ्या उंचीवरचा विमानतळ आहे, तो म्हणजे चुशूलचा विमानतळ. 1962 मध्ये जेव्हा चीनी आक्रमण झालं तेव्हा चीनने हा चुशूलचा विमानतळ ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्या जवानांनी केलेला जो चित्तथरारक पराक्रम आहे त्या पराक्रमामुळे चुशूलचा विमानतळ वाचला. चुशूलचा विमानतळ वाचला त्यामुळे विमानाने निदान सैन्याला रसद पोचवता आली. 1962च्या चीनकडे एअरफोर्स नव्हता. 1962 मध्ये साम्यवाद विरोधाचं कारण असेल म्हणून का विना पण अमेरिका आणि त्यावेळचा अमेरिकेचा राष्ट्रपती केनेडी हल्ला भारताबद्दल जवळीक होती. केनेडीचा जो गुरु गाल्ब्रेथ हा भारतामध्ये अमेरिकेचा राजदूत होता आणि तो पंडितजींना पुन्हा पुन्हा सांगत होता की याला आधी त्यांनी परवानगी मागितली, अमेरिका सगळी मदत करेल, हवं तर अमेरिका सैन्य आणेल. ते पंडितजींनी नाकारलं. माझी ही खात्री आहे की तो निर्णय योग्यच आहे. भारताच्या भूमीवर अमेरिकेचं सैन्य येऊन लढेल तर भारताचा कंबोडिया वगैरे सुद्धा झाला असता. मग गाल्ब्रेथनी ऑफर केलं होतं आमची विमानं मदत देतील, तेही नाकारलं. गाल्ब्रेथनी सल्ला दिला होता की चीनकडे एअरफोर्स नाही आहे, तुमच्या सैन्याची जर पिछेहाट होती तर एअरफोर्स वापरा. आजपर्यंत उत्तर नाही की एअरफोर्स का नाही वापरण्यात आला. चीनच्या या 62च्या लढाईवर नंतर एक आयोग नेमण्यात आला, तो आहे हेंडरसन ब्रुक्स अहवाल. तो अजूनही जनतेला देण्यात आलेला नाही, गुप्त आहे. तो राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणासाठी हा हेंडरसन ब्रुक्स अहवाल गुप्त ठेवण्यात आलेला आहे. त्या पॅनगॉंग लेकवर आम्ही गेलो. त्या लेकचा 2/3 भाग चीनच्या ताब्यात आहे, 1/3 भारताच्या. आणि भारताच्या ताब्यात जी किनारी येतो तो डोळ्याला दिसतं की ते संपतं. पाण्यातून आखलेली एक काल्पनिक रेषा आहे, फिक्टिशस, त्याच्या पलीकडे चीनची हद्द चालू होते. मला तिथे भारतीय जवानांबरोबर राहताना सुद्धा काळीज हल्लेलं आहे, कालवाकालव झालेली आहे. ते म्हणजे भारतीय जवानांच्या अंगावरचे कपडे साधे, हातातली शस्त्र अजून पूर्वीच्या काळची म्हणावी तशी, रसद कमी आणि डाळ भाताचं जेवण जेवत होते. चीनी सैनिकांच्या भेटीगाठी झाल्या. चीनी सैनिकांच्या अंगावरचे कपडे टॉप क्लास, हातातली शस्त्रास्त्र अद्ययावत. त्यांना ही लेकमध्ये पहारा करता यावा म्हणून ज्या लॉन्चेस होत्या त्या सुपरफास्ट लॉन्चेस त्यांच्याकडे. त्या लॉन्चेस दर विशिष्ट 3 तासांच्या नंतर सीमारेषेवर येऊन जायच्या. आमच्याकडे वल्ह्यानी मारण्याची नाव होती. पण तो जो समर्थ पराक्रमी भारतीय जवान आहे जो तिथे सीमेवर उभा असतो, माझ्या अगदी लहानपणी ही जी मी तुम्हाला कुसुमाग्रजांची कविता सांगतोय ती ऐकत आणि म्हणत असण्याच्या वेळी सुद्धा एका वृत्तपत्रातलं चित्र मी आजपर्यंत विसरलेलो नाही आहे. ते म्हणजे चीनची सीमारेषा, कुंपण होतं आणि 2 सैनिक एकमेकाच्या समोर अशी गनची जी बॅयोनेट आहे ती एकमेकाला टेकलेली असे उभे आहेत, एक भारतीय जवान आणि एक चिनी जवान. पॅनगॉंग लेकच्या काठावरचं हे भारतीय सैन्य आणि चिनी सैन्याची स्थिती पाहताना माझं काळीज लक्कन हल्लेलं आहे. ते कमी पडलं का काय असं वाटावं, असं ज्या वेळेला कारगिलला 99 मध्ये गेलो होतो ती गोष्ट आपण ऐकणार आहोत. पण त्यावेळेचा एक प्रसंग चीनबद्दलचा आहे म्हणून सांगतोय. कारगिलला आमची आर्मी ब्रीफिंग देत होती आम्हाला आणि आर्मीचा खूप वरिष्ठ अधिकारी, पद नाही सांगत, नाव गाव नाही सांगत, आणि ब्रीफिंग कारगिलला चालू होतं. आणि त्यांनी कारगिलची लढाई कशी झाली वगैरे सगळं मांडलं. नंतर मी त्याच्याशी बोलत होतो. त्या ऑफिसरनी मला समजावून सांगितलं
की पाकिस्तान भारताविरुद्ध युद्धामध्ये कधीही जिंकू शकत नाही. त्याचं त्यांनी युद्धशास्त्राचं जे असेल ते कारण सांगितलं. ते जे काही कारण होतं ते ऐकून थोडंसं बरं वाटतंय. तोवर हा अधिकारी पुढचं वाक्य बोलला की याच कारणामुळे चीनशी भारत कधीही युद्ध जिंकू शकत नाही. पण मी असं लक्कन माझं काळीज हल्लं ते विसरलेलो नाही, आजपर्यंत ते हालून जाणं विसरलेलो नाहीये मी, की जर वरिष्ठ सेनाधिकारी आणि त्यांचं मोराल लढाईला सामोरं जायच्या आधीपासूनच हे असेल की पाकिस्तान स्टँड्स नो चान्स अगेन्स्ट इंडिया बट इंडिया स्टँड्स नो चान्स, अरे इंडिया स्टँड्स नो चान्स अगेन्स्ट चायना, म्हणजे आम्ही इंग्लिशमधलंच वाक्य इज ॲक्सेप्टिंग डिफीट इवन बिफोर द फर्स्ट बुलेट इज फायर्ड. की मेंदू मोराल ते एका सेनाधिकाऱ्याचं मोराल तिथे लष्कराच्या सीमेवर म्हणून ठरत नाही, ते 110 कोटीच्या राष्ट्राचं मोराल कसं आहे त्यावरनं ठरतं. भाषणांनी ठरत नाही, गाण्यांनी ठरत नाही. तर हे 110 कोटींचं राष्ट्र किती एकात्म आहे, किती समतापूर्ण आहे, तिथे समाजाच्या सगळ्या घटकांना काय स्थान आहे ते त्यांचं जन्मानी आडनावानी ठरतं का, तो चीन आणि भारतमधल्या फरकाचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मला अभ्यासात चीनमध्ये जातीव्यवस्था असल्याचं दिसत नाही. तुमच्या माझ्या देशाच्या कपाळी लागलेला सगळ्यात मोठा शाप आहे, सगळ्यात मोठा शत्रू भ्रष्टाचार, आणि सगळ्यात वाईट भ्रष्टाचार जातीयता. आम्ही एक होतच नाही, कारण आम्ही फुटलेलो असतो. हा माझा नाही, हा त्याचा नाही, ह्याची पोटजात ह्याची उपजात विरुद्ध. हे 110 कोटीचं राष्ट्र आम्ही एकात्म झालो, विकसित झालो, सर्वांना समान स्थान असलं, स्त्री सहित ते काल आपण ऐकलं, तर आपण अजिंक्य आहोत, तर महासत्ता होऊ शकेल अशी शक्ती आमच्याकडे आहे. अन्यथा जर मोराल आधीच आम्ही मानलं असतो की अरे चीन ऑलरेडी महासत्ता झाली, जग मानतं, जग चीनच्या इतिहासाला गांभीर्याने घेतं, आम्ही आमच्या इतिहासाला नाही गांभीर्याने घेत. आता जग सांगतं, अमेरिकन शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की शास्त्र तंत्रज्ञानाचा विकास चीनमध्ये जास्ती झालेला होता का, भारतात नव्हता झालेला का. म्हणून या राष्ट्राची कहाणी भारत समजावून घेताना घ्यायची आहे. त्याला आपण हे नमन नाही आहे, नुसतं नमन नाही, हीच कहाणी आहे. कहाणीचा आत्मा भारत हा आहे, तुमचा माझा देश आहे. चीन संपूर्णपणे कधीही युरोपियनांच्या ताब्यात नाही गेला. कागदावर चीनचं तथाकथित स्वातंत्र्य सार्वभौमत्व राहिलं, पण त्याला काही अर्थ नव्हता, कारण चीनी सम्राट त्याला युरोपीय सत्ता जे सांगतील तसंच वागावं लागत होतं. हे 1850च्या आसपास घडलं. नानकिंग, कॅन्टन, शांघाई ही वेगवेगळी बंदरं जे वेगवेगळ्या युरोपीय सत्ता आल्या त्यांना ती खुली करून द्यावी लागली.